जालना भाजप आमदार नारायण कुचे यांच्या ताफ्यातील गाडीला भीषण अपघात, चालक, सुरक्षा रक्षक आणि सहकारी जखमी. जालना भारतीय जनता पार्टीचे बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे आमदार नारायण कुचे यांच्या ताफ्यातील गाडीला सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. आज पहाटेच्या सुमारास जामखेड शिवारात ही दुर्घटना घडली. नेमकी घटना काय? आमदार नारायण कुचे हे आज सकाळी छत्रपती संभाजीनगर येथून पंढरपूरकडे पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघाले होते. त्यांच्या ताफ्यातील गाड्या सोलापूर धुळे महामार्गावरून जात असताना सकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास जामखेड फाट्यावर एका गाडीचा भीषण अपघात झाला. आमदार सुदैवाने बचावले. मिळालेल्या माहितीनुसार ज्या फॉर्च्युनर गाडीचा अपघात झाला त्या गाडीमध्ये आमदार नारायण कुचे स्वतः नव्हते. आमदार कुचे हे त्यांच्या ताफ्यातील दुसऱ्या गाडीतून प्रवास करत होते. अपघात घडताच आमदार कुचे यांनी त्वरित आपल्या ताफ्यातील गाड्या थांबवल्या आणि घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त गाडीच्या काचा फोडून त्यांनी आत अडकलेल्या जखमींना तातडीने बाहेर काढले आणि उपचारासाठी रुग्णालयात रवाना केले. जखमींची प्रकृती स्थिर. या अपघातात गाडीचे चालक, सुरक्षा रक्षक आणि आमदार कुचे यांचे सहकारी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी जालना शहरातील कलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या तिघांचीही प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेबाबत बोलताना आमदार नारायण कुचे यांनी सांगितले की मतदारसंघातील नागरिक आणि पांडुरंगाच्या कृपेने मोठा अनर्थ टळला असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. लोकात्मा न्यूजसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे, जालना. सकाळी छत्रपती संभाजीनगरहून माझ्या रातच्या घरी होऊन मी पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला निघालो आणि दरवर्षीप्रमाणे मी दिंड्याला आणि दर्शनाला जात असतो. त्याप्रमाणे मी निघालो तेव्हा जामखेड येथे आम्ही सगळे 7-8 गाड्या होत्या. नंतर एक आमचे कार्यकर्त्याचे मिसेस थांबल्या बदनापूरला. असं ठरलं की त्यांना आणायला माझी गाडी पाठवा. मग आपण तिथे थांबलो आणि जामखेडचा टर्न आहे. मला वाटतं समोरून काहीतरी येत होतं. त्या टर्नवर त्याचा ब्रेक लागला का नाही लागला आणि ती गाडी जाऊन पलटी झाली. त्यात माझा बॉडीगार्ड, माझा ड्रायव्हर आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे सरचिटणीस आणि कोलते पाटील जखमी. जेव्हा मला माहीत झालं तेव्हा 2 मिनिटात मी तिथे पळत गेलो तर गाडीची अशी अवस्था झाली. फॉर्च्युनर गाडी होती. मला असं वाटलं क्षणभरची माणसं. पण जेव्हा मी हॉस्पिटलला त्यांना हे बघितलं, मी काचा फोडल्या आणि त्यांना काढलं. हे बघा हे मग मी त्यांना मीच उचललं, माझ्या दुसऱ्या गाडीत टाकलं. आमची गाडी होती आणि त्या गाडीत तिथं हॉस्पिटलला आणलं. आता माझं बॉडीगार्ड सवडे साहेब, जिल्हा सरचिटणीस कोलते पाटील आणि ड्रायव्हर आहे, त्यांच्यावर कलावती हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट चालू. अपघात झाल्याची माहिती आहे तुमच्याकडे? कोण पेशंट ऍडमिट आहे? काय परिस्थिती त्यांची? सकाळी 4:57 आदरणीय कुचे साहेबांचा फोन आला. त्यांच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला असं कळलं. 3 पेशंट तात्काळ कलावती हॉस्पिटलला शिफ्ट झाले. त्यातले कोलते साहेब जे आहेत त्यांच्या उजव्या हाताला फ्रॅक्चर झालेला आहे आणि कुचे साहेबांचे जे बॉडीगार्ड आहेत सवडे साहेब त्यांचं राईट हिप डिस्लोकेशन झालेलं आहे आणि छातीलाही मार लागला असल्यामुळं फुफ्साला मुक्का मार लागलेला आहे आणि पाचव्या फ्रॅक्चर आहेत. त्यांचा जो ड्रायव्हर आहे कुबेर, त्याच्या उजव्या गुडघ्याला मार लागलेला असून तिघांचीही तब्येत सध्या ठीक आहे. सध्या त्यांच्यावर व्यवस्थित उपचार चालू आहेत. सगळ्या तपासण्या चालू आहेत. योग्य ते उपचारानंतर आपल्याला पूर्णपणे माहिती देता येईल. काय नाव? माझं नाव डॉक्टर उमेश जाधव, ऑर्थोपेडिक सर्जन.